हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज आलेली आहे रुपाली. आणि रुपाली म्हणजे 8 दिवसातून एकदाच येते, शनिवारची, जेव्हा मुलीला म्हणजे प्रांजलला सुट्टी लवकर सुट्टी, त्याच्या वेळेस तिला येणं होतं, नाही तर तिला काही येणं होत नाही. आम्ही 8 दिवसानंतरच भेटत असतो, कधी येता जाता भेटतो, पण अशी तर 1-2 तासाची भेट ही 8 दिवसानंतरच असते. आली 8 दिवसानंतर भेटीला. 8 दिवसानंतर माझा मोबाईल पुढे ते गड्या बरे मला लय भीती वाटते, माझा टिचलाय. माझं बाळ माझ्या बाळाचा साऊंडच गेलाय. जपून वापरायला माझी ती पिशा कशी वापरते, प्रिशाचा मोबाईल प्रिशा कशी वापरायला कशी वापरते घेते ना, ती घेते ना बघायला. तुमचं चला नाही ना आणायचं. तिला एक बोलते खेळायला, तो बारकावाला कच 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 कांदा कापता हाताला चटका लागला तरी एडिटिंग केला. लय भारी वाटलं त्यांचे व्हिडिओ. कुणाचे? आपले पहले ना जुने वीडियो थे वो, अभी नया वीडियो आ गया है. हम नए वीडियो बनाते हैं, नए स्टाइल से नया. माझं स्टँडच तोडलं प्रिशाने आणि मध्ये दिदीने तोडलं. तर खूप वेळ झाला आली होती, बाहेर भरपूर पाऊस पडत होता, नाहीतर त्यांचं चाललं होतं जायचं आम्हाला. तर पावसामुळे ते थांबले थोडा वेळ, आणि मग पावसात दूध वगैरे आणायला लावलं. आता चहा ठेवला आहे, चहा वगैरे पिते आणि मग जाते, कारण आता पाऊस थोडासा कमी झाला आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की म्हणजे आत्ताच कळलं मला, आत्ता ताजी खबर आहे की म्हणजे आमच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आहेत ना, की बाहेर लिकेज कशा होतात तेच मला कळत नाही आहे. म्हणजे आमच्या पप्पांना, म्हणजे आमच्या सासऱ्यांना ह्या गोष्टी आमच्या घरातल्या, म्हणजे आम्ही कसं काय करतो आहे, किंवा घरातल्या म्हणण्यापेक्षा आमच्या दोघातल्या, ज्या मी व्हिडिओमध्ये नाही दाखवत आणि काहीच नाही करत आहे, कारण व्हिडिओ बाकीचे सगळे लोक बघतात, त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये पण काही सांगत नाही किंवा काही हे नाही करत. कारण व्हिडिओपेक्षा, एका 10 मिनटाच्या व्हिडिओपेक्षा रिअल लाईफ जी आहे ती खूप वेगळी अशी आमची, जी सांगायला मला नको वाटतं, की नको सांगायला, जाऊ दे असं तसं, कारण आपले लोक जे आहेत ते बघत असतात, त्याच्यामुळं मी नको म्हणते सांगायला. पण त्यांना एवढ्या आमच्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत ना, आमच्या घरातल्या म्हणजे आमच्या दोघातल्या, किंवा आम्ही दोघांनी मिळून केलेल्या गोष्टी आहेत ना, ह्या घरासंबंधीच्या म्हणा, आता घर बुकिंगसाठीच्या, तर त्या गोष्टी बाहेर कशा काय जातात, किंवा बाहेर म्हणण्यापेक्षा आमच्या आई आणि पप्पांपर्यंत कशा काय पोचतात, ज्या आम्हाला त्यांच्यापासून लपवायच्या असतात, तर त्यांच्यापर्यंत कशा काय पोचतात हेच मला कळत नाही. की त्यांनी आमच्या पाठीमागं जासूस लावला आहे का, काय लावले का, काय केलं तेच कळत नाही आहे. आणि असतं ना आपल्याला, की आता ते लोक आपल्याला आपलं हे नाही करत आहे, मागत नाही, म्हणजे जे आम्ही बोलतोय ते करत नाही आहेत पूर्ण आमच्या विशेष. तर आपण त्यांना नाही सांगायचं की नको, आपला स्ट्रगल आहे, आपण करूया, असं आमचं चालू असतं. पण काय होतं आहे, कसं होतं आहे, कुठून कळतं आहे, हे काय कळायला मार्ग नाही आहे. तर असंच आम्ही एक गोष्ट केली होती दोघांनी मिळून, मीच अरेंज वगैरे केली होती. तर ते म्हटले की नाही, आणि मी सांगितलं पण नव्हतं, मी आमच्या दोघातच आहे, म्हणजे ह्यांना पण म्हटलं सांगू नका, काय नका, ते पण म्हटले होते की नाही सांगणार. तर आता तुम्ही म्हणाल की कशाबद्दल बोलते, काय कळलं ना आम्हाला. तर आम्ही जे पैसे भरले होते बुकिंगसाठी, तर ते कुठून मी अरेंज केले, काय केले, किंवा मग आम्ही घरच्यांना एवढं सांगितलं नव्हतं की आम्ही एवढे पैसे भरलेत म्हणून असं. तर मग आता त्यांना कळतं आहे, म्हणजे आता त्यांना कळतं आहे, मग तेच सांगते मी, कुठून कळतं हेच कळा नाही, कारण आमच्यातच होतं ह्या गोष्टी. तरी पण ह्यांना कसं काय कळतं आहे. किंवा मग जे एक लोन होतं, तर ते लोन आहे ना, मी क्लोज केलं, म्हणजे मी पैसे वगैरे काय जमवले त्याच्यामुळं, किंवा मग माझ्या पप्पांनी थोडेफार दिले, असं इकडून तिकडून करून मग ते लोन जे होतं ते मी क्लोज करून टाकलं. कारण माझ्या मिस्टरांवर 2 लोन ठेवले होते. एक आईंचे ते दात बसवलेले ना, त्यासाठी एक लोन घेतलं होतं, छोटंसं लोन होतं, त्यातलं अर्ध फेडलं आणि अर्ध होतं. मग ते लोन म्हणजे 1 लाखाचं लोन होतं,
ते लोन मी असं अरेंज करून ते मी क्लोज करून टाकलं आणि मी घरच्यांना सांगितलेलं होतं. कारण असं वाटत होतं की नाही का आपल्याला जेवढे आपले पैसे वाढतील तेवढं आपलं घर घेण्यासाठी ते चांगलं आहे. हा हेतू होता मनामध्ये, स्वच्छ हेतू होता, असं नाही काय. आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत होतो आणि कसं आपलं लोन जे आहे की कमी होईल ह्याचा प्रयत्न आमचा चालू होता आधीपासून. तर मग ते जमलं आणि मग मी करून टाकलं. आणि घरच्यांना कसं आहे माहिती आहे का, आम्हाला थोडेसे जरी पैसे वाढून आले ना तरी पण त्यांना कळतं की ह्यांना हे एवढे पैसे वाढून आले. आत्ता मागच्या वेळी आम्हाला पैसे थोडेसे वाढून आले की लगेचच मागायला सुरुवात की आम्हाला इथं लागतात पैसे, आम्हाला द्या म्हणून. म्हणजे कर्ज काढायच्या वेळेस गोड बोलून घेतलं आणि नंतर जेव्हा आम्ही म्हटलं की आता आम्हाला कर्ज आहे, आम्हाला घर घ्यायचं आहे आणि आमच्यावर कर्ज आहे, ते तुम्ही म्हटलं होतं ते तुम्ही फेडून टाका असं म्हटलं की लगेचच ते हातवर केले. आणि थोडेफार पैसे लगेच असं करून वाढून आलं पगारात की लगेचच आम्हाला लागतात पैसे, आम्हाला द्या. म्हणजे हा कुठला नाही. मग ह्यासाठी आम्ही त्यांना कळू द्यायचं नव्हतं की आम्ही पैसे हे भरलेत आणि आम्हाला थोडासा पगार थोडासा वाढून येते कारण लोन क्लोज झाल्यामुळे. तर ह्या गोष्टी आहेत. आणि त्या कसं कळतं त्यांना काय माहीत नाही, त्यांनी आमच्या पाठीमागं काय ते जासूस लावला का काय. तर झालं आहे असं की माझे मिस्टर आणि पप्पा एकाच जॉबमध्ये एकाच कामामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे ना त्यांना माझ्या सासऱ्यांना सगळं कळतं की ह्यांचे पेमेंट स्लिप किती आहे आणि कोणतं लोन कसं क्लोज झालं. मग तसं त्यांनी विचारलं माझ्या मिस्टरांना की तुझं हे लोन होतं ते कसं काय क्लोज झालं, मागच्या महिन्यात तर एवढा हप्ता जात होता आणि ह्या महिन्यापासून तर नाही दाखवते, ते कसं काय. तर मग ह्यांनी सांगितलं त्यांनी कसं काय तरी जुळवाजुळव केली आणि मग ते भरलं आणि आम्ही ते लोन क्लोज करून टाकलं. म्हणून हा हप्ता वाढीव आला आहे की लगेचच म्हणजे ती वारासारखी पसरलं. लगेच ह्यांनी ह्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, असं करून ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पसरल्या. आणि एक गोष्ट आहे ना आमच्या घरामध्ये कधीच म्हणजे एकाच्या तोंडात राहत नाही. एकाला सांगितलं ना ती सगळीकडं अशी फिरून सगळीकडे, एकाला सांगितलं ना की सांगू नका, ती गोष्ट सगळ्या घरामध्ये फिरते आणि शेवटी परत फिरून आपल्याकडे येते की तुम्ही असं केलं आहे का. मग असा विचार येतो मनामध्ये की आपण तर ह्या व्यक्तीला सांगितलेलं, मग ह्यांना सांगितलं का, किंवा कसं काय आपल्या एवढ्या विश्वासातल्या व्यक्ती आहेत मग ह्यांना सांगितलं, ह्यांनी असं सांगितलं का, असं होतं आहे. म्हणजे एक पण विश्वास ठेवायच्या लायकीचं नाही असं मला तरी वाटतं. मग हे काही गोष्टी असतात त्याच्यामुळे डोकं अजूनच फिरतं की आमच्या छोट्या गोष्टींवरती पण ह्यांचं लक्ष असतं. आणि तुम्ही आता म्हणाल की काय रडगाणं लावलं आहे, पण ह्या खऱ्या गोष्टीत आजच मला कळलं की ताई तुम्ही असं केलं आहे का, मला असं कळलं आहे म्हणून. तर ह्या अशा गोष्टी आहेत. लय डोकं माझं फिरवण्याचं हे आहे, काय आता सांगायचं. तर चला, आपल्याकडं नसतं त्यावेळेस त्यांना माहिती आहे तुझी काय कमी होती घरात. कोणाला मागायची बोलायची गरज आणि आपलं लॉकडाऊन काय दातात गुतलं मग कशाला काय करत निघलं ते सांगते मी तर म्हणजे काय दाखवते निघलं दाखव आणि नाही लॉकडाऊन मध्ये आपण नाही किती गेला त्याला आपलं फोन ठरला आपला रिचार्जसाठी मला वाटतं ह्योच आहे ड्रेस, हो नाही तुझा ठेवलाय. बाय प्रिशा, बाय टाटा. हॅलो म्हण ना तोंडाने बाय मामा. हॅलो